तुझे महाराज हे सगळं करतायत। आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्यात असे जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाही। जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं। 50 वर्ष प्रत्येक गोष्टीचं नियोजन आहे, प्रत्येक। एक साधी गोष्ट सांगतो, 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला। अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं, तब्बल 1 वर्ष। शिवाजी राजेंना जिंदा या मुर्दा दरबारात पेश करतो। असे कसम खाऊन विजापुरातून खाने खान गाजी अब्दुल खान निघाला। 40,000 आणि तक्षणी महाराजांच्या नियोजनाला आरंभ झाला। महाराजांनी अफजल खानाचा हत्ती विष देऊन मारला। हत्ती मेला हे खरं, पण कसा मेला हे खानालाही कळलं नाही। तत्कालीन काळात स्वारीवर निघालेल्या सरदाराचा हत्ती मरणं म्हणजे प्रचंड मोठा अपयश होऊन जसा अफजल खानाचा हत्ती मेला तसं त्याच्या सैन्याचं पुरतं मानसिक खच्चीकरण झालं, हत्ती संपलं। आता परत काय येत नो वे। सैनिक काय स्वतः खान खाचला। विजापुरातून येता येताच त्यांनी स्वतःच्या 63 बायकांचे मुर्दे पाडले आणि मग पुढे आलाय का परत येऊ का नाही खात्री नाही झालो परत तर कोण बघायचं। त्याच्या बायकांची थडगी आहे विजापूरच्या बाहेर। पराभव पहिल्यांदा मनात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो। जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकूच शकत नाही, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होऊ शकत नाही। खानाला रणात पराभूत करायचंय ना, महाराजांनी आधी त्याला मनात पराभूत केलं। निघाल गावाच्या गाव उद्ध्वस्त करत निघाल, खुले आम कत्तली करत निघाल। आपलं शेंकड्यावर गुरटांचे ठीक का रयतेच्या काळजीपोटी महाराजांनी उघड्या मैदानात यावं हा खानाचा डाव। पण महाराजांना माहितीये उघड्या मैदानात खानाशी भिडणं म्हणजे मृत्यूला मिठी मार। राजे तयार, आपण खानाच्या नव्हे खान आपल्या जाळ्यात फसला पाहिजे। आणि महाराजांनी वकिलांकडून बोलणं चालू केलं। महाराज सांगू लागले, आपण आमच्या वडिलांच्या ठाई, आम्हाला आपली भीती वाटते, आपणच आमच्याकडे या।